नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम खमंग असा शेवगा फ्राय बघतोय. तर शेवग्याच्या शेंगा घेताना सुरुवातीला काय करायचं, शेंगा थोड्याशा जाडसर घ्यायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये गाभा जास्त असतो. इवन त्याच्यामध्ये बिया असतील तरीसुद्धा चालतील. आणि शेवगा खाण्याचे फायदे म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असतात, मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि काही लोकांना ज्यांना शेवगा आवडत नाही किंवा काही खात नाही, ते सुद्धा या पद्धतीनं जर शेवगा फ्राय बनवला तर नक्कीच खातील. आता शेवग्याच्या शेंगा खाण्यामुळे काय होतं, एकतर शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती असते. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, त्याच्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत आणि टिकूनसुद्धा राहते. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत ठेवतो. पचनशक्ती जी असते ती सुधारते. डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित ठेवतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी तर खूप चांगलं आहे. त्वचा व केसांसाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे. आणि शेवग्याच्या शेंगामध्ये लोहाचा खरंच खूप छान स्रोत आहे. तर चला, याच्यासोबत मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगितली. बोलत बोलत शेवग्याच्या शेंगा पण माझ्या कट करून झाल्या. आता जास्त काही मोठ्या नाही, अगदी आपल्या बोटाचे 2 कांडे असतात तेवढ्या शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित खाता येतात. स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आता पुरेसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घालायचे. आता पाणी इतपत घालायचं की आपण शेवगा फ्राय बनवतो आहे, त्याच्यामध्ये शेंग शिजण्या इतपतच पाणी घाला. आपण याला रस्सा अजिबात बनवणार नाही आहोत. त्याच्यामुळे शेंग शिजली की त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे, म्हणजे संपलं पाहिजे. पण शेंग मात्र प्रॉपर शिजली पाहिजे, इतकं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्या तुमच्या अंदाजानुसार. आता कढई गॅसवरती ठेवली आणि एक 5 ते 10 मिनटामध्ये लो टू मिडियम गॅसवरती शेंगा छान शिजल्या जातात. फार अशा ओव्हर कुक करायच्या नाहीत, जेणेकरून त्या गिळगिळ होतील. अशा थोड्याशा किंचित कच्च्या राहिल्यात तरीसुद्धा चालतील. आता शेंग छान शिजवून घेतली. तुम्हाला हळद टाकणं ऑप्शनल आहे, टाकायची नसेल नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण मीठ मात्र आवर्जून टाका. आणि शेवग्याच्या शेंगा चिरताना त्याच्या जर शिरा व्यवस्थित काढून घेतल्या तर शेंग पटकन शिजते आणि खातानासुद्धा निब्बर किंवा वातड वाटत नाही. चला, आता शेंग तर शिजून झाली, लगेचच आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली तसं तितकंसं 1-2 चमचे पाणी त्याच्यामध्ये असले तरीसुद्धा चालेल. आता 2 चमचे तेल कढईमध्ये टाकून घेतले. याला छान अशी जिरं मोहरीची खमंग फोडणी द्यायची. माझ्याकडून इथं फोडणीमध्ये हिंग टाकायचं विसरले, ते मात्र तुम्ही नक्की टाका. हिंगानेसुद्धा खूप छान चव लागते. खूप सारा असा कढीपत्ता याच्यामध्ये मी घालते, कारण मस्त अशी खमंग फोडणी म्हणलं की जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता आलाच. आणि हे जे वाटण आहे तर ते आमच्याकडचं सिक्रेट वाटण आहे, म्हणजे लसूण आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये मीठ घालून हे वाटण केलेलं आहे. जे आपण कोथिंबीर मार्केटमधून आणतो त्याचे देठ वगैरे असतात, तर ते फेकून न देता स्वच्छ धुवून बारीक कट करून त्याच्यामध्ये लसूण, मीठ आणि थोडीशी कोथिंबीरीची पानं घालून छान असं वाटून घेतो आम्ही. आणि मग तेच प्रत्येक भाजीसाठी अर्धा-1 चमचा जसं क्वांटिटी आहे तसं टाकून घेतो. आणि खरंच खूप छान भाजी लागते. म्हणजे वरून कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीला अजिबात चव येत नाही, ते फक्त दिखाव्यासाठी असते. यानंतर इथं मी 1 चमचा मिरची पावडर टाकून घेतले. याऐवजी तुम्ही घरचं साठवणीचं कुठलंही काळं तिखट वापरू शकता, जे तुमच्याकडे असेल. ते कांदा लसूण मसाला असेल किंवा काळा मसाला असेल. यानंतर ज्या शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या शेंगामध्ये थोडंसं पाणी होतं, 1-2 चमचे. त्या पाण्यासकट शेंगा या फोडणीमध्ये टाकायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये जाणार भरपूर असं ओबडधोबड कुटलेलं शेंगदाण्याचं कूट. आता इतक्या शेंगासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट वापरले. जितकं शेंगदाण्याचं कूट तुम्ही जास्त घालाल तेवढा शेंगेला मस्त आणि म्हणजे टेस्टी चव येणार आहे. कारण हे जे कूट आहे ना, तर ते फोडणीच्या तेलामध्ये एकदम फ्राय होतं आणि त्याची जी चव आहे ना ती खरंच नेक्स्ट लेवलची असते. म्हणजे एकदम क्रंची होतं, त्याला सगळे मसाले वगैरे मिक्स होतात, त्यामुळे खूप छान लागते. आता आपण शेवग्याच्या शेंगा शिजवतानासुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथं थोडंसं चेक करून टाका. लागत असेल तरच टाका, नसेल टाकलं तर चालेल. त्याच्यानंतर अगदी छोटा चमचा भरून मी इथे किचन किंग मसाला वापरला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे बघा झाला आपला एकदम खमंग असा शेवगा फ्राय. तुम्ही जेवताना घरी तोंडी लावण्यासाठी असो किंवा मग टिफिनसाठी सुद्धा एक्स्ट्रा तोंडी लावण्यासाठी म्हणून नक्की बनवू शकता. जेव्हा तुमच्याकडे गावाकडून कोणीतरी येतं, मग जास्त भाज्या होतात किंवा शेवगा तर घरचाच असतो शेतातला, त्यामुळे भरपूर शेंगा आणतात, जास्त दिवस काही शेवगा टिकत नाही. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. नक्कीच तुम्हाला आवडेल, तुमच्या घरच्यांना आवडेल, अगदी तुम्ही सगळे बोटे चाटून खाल अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला हा शेवगा फ्रायची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हणजे तुम्हाला मी इथं दाखवते, जर बिया असतील ना तरच त्या शेवग्याच्या शेंगेला चव असते. शेवग्याच्या शेंगा मार्केटमधून कधी घेताना जास्त मोठ्या म्हणजे लांब असतात त्या नाही घ्यायच्या, थोड्याशा लहान असतात ना आखूड त्या शेंगा घ्यायच्या, कारण त्या शेंगा गावरान असतात आणि त्याला चव असते. थोड्याशा निब्बर असल्या तरीसुद्धा 1 नंबर चव लागते त्याची. नंतर एकदम मस्त असा झणझणीत आणि चटपटीत आपला शेवगा फ्राय तयार झाला.